हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय. आणि आपण माऊलीची 356वी ओवी तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोची जाणे निरवधी मुनीश्वर इथपर्यंतचा तपशील आपण पाहिलेला होता. आता आपल्याला श्लोक क्रमांक 70 आणि त्यावर माऊली आपल्याला काय सांगतात ते जरा थोडं समजून घ्यावयाचं आहे. श्लोक 70वा ज्यामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे तो श्लोक असा आहे. अध्याय 2 श्लोक 70. आपूर्यमानम अचलम प्रतिष्ठम समुद्रम आप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. या आणि आधीच्या श्लोकाप्रमाणे संसारातील विषयोपभोग अविद्या वाढविणारे असल्यामुळे स्थितप्रज्ञाला ते रात्रीसारखे असतात. मग प्रारब्धानुसार घडत असलेल्या कर्मास, मग त्यामध्ये सेवा असो अर्थात कर्तव्य म्हणून करणारं कर्म असो व प्राप्त होत असलेल्या अनुकूल आणि प्रतिकूल भोगास तो कसे अनुभवतो ते या श्लोकात सांगितले आहे. स्थितप्रज्ञाचे ते लक्षण पुढील प्रमाणे वर्णन करता येईल. श्लोकाच्या अर्थाचा विचार करता सर्व बाजूंनी पाण्याने परिपूर्ण म्हणजे भरून असलेल्या समुद्रात नाना नद्यांचे पाणी प्रवेश करीत असते आणि समुद्र क्षोभित न होता संपूर्णपणे त्या सर्व पाण्यास सामावून घेऊन स्वतःच्या अचलतेत म्हणजे स्थिरतेत अर्थात मर्यादेत ज्याप्रमाणे तो प्रतिष्ठित असतो त्याप्रमाणे ज्ञानयोगी बुद्धियोगी निरीच्छ साधकाच्या ठिकाणी सर्व अनुकूल आणि प्रतिकूल भोग विषयवस्तू कर्म इच्छा प्रवेश करतात आणि तो कोणत्याही प्रकारचे विकार क्षोभ आवेग उत्पन्न न होता संपूर्णपणे त्या भोगांना सामावून घेतो. तोच स्थितप्रज्ञ परमशांतीला प्राप्ती करून घेतो. या उलट भोगांची कामना करणारा त्याला शांती मात्र काही प्राप्त होत नाही. ज्याने संसार निवडला त्याला कसली शांती मिळणार नाही. आता शांतीचा अनुभव कसा असतो? स्थितप्रज्ञाच्या शांतीचा अनुभव भोगाशी संबंधित नसून आत्मानुभूतीमुळे त्याच्या आत्मानुभूती प्राप्तीमुळे झालेला असतो. त्यामुळे क्षोभ आवेग आदी विकार उत्पन्न होत नाहीत. समुद्र नद्यांचा ओघ हा ज्याप्रमाणे क्षण प्रतिक्षण संपूर्णपणे स्वीकारतो त्याप्रमाणे वर्तमान क्षणात राहून स्थितप्रज्ञ क्षण प्रतिक्षण सर्व विषयोपभोग घटना आघात संपूर्णपणे स्वीकारतो. प्रत्येक क्षण संपूर्णतेने स्वीकारल्यामुळे म्हणजे कंप्लीट एक्सेप्टन्स तो क्षोभरहित विकाररहित आवेगरहित असतो अर्थात परमशांती प्राप्त होते. समुद्र म्हणजे पाणी व मिळणारी नदीही पाणीच आहे असे ते संपूर्णतेने स्वीकारणे असते. समुद्र काही पाणी स्वीकारतो काही अव्हेरतो, काही वेळेस स्वीकारतो काही वेळेस अव्हेरतो, असे काही करीत नाही. समुद्र नित्यपणे संपूर्णपणे स्वीकारतो. स्थितप्रज्ञाचे स्वीकारणे तसे असते. ज्याच्या मनात कामना आहे ज्याची दृष्टी भोग्य विषयाकडे असते जे कितीही मिळाले तरी तृप्त होऊ शकत नाही
त्यामुळे कामना, क्षोभ, आवेग नाहीसा होऊ शकत नाही. स्थितप्रज्ञाच्या बाबतीत अनुकूल असलेला हा भोग अशा प्रकारे वाढवून बदलून प्राप्त व्हावयास पाहिजे, किंवा प्रतिकूल असलेला हा भोग आघात एवढा तीव्र मोठा जर नसता तर मी हे भोग स्वीकारले असते अशा प्रकारची वृत्ती, क्षोभ, आवेग, विकार मनात न येता सर्वच भोग जसे जसे प्राप्त होत राहतात तसे तसे ते संपूर्णपणे स्वीकारले जातात. आता यावर माऊली आपल्याला काय सांगतात, तर माऊलीची पहिली ओवी या श्लोकावर अशी आहे. पार्था आनिकही परी तो जानो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. अर्जुना, त्या स्थित प्रज्ञाला अजून एक प्रकारे जाणता येईल बरं. ऐक. ज्याप्रमाणे समुद्राच्या ठिकाणी अखंडित क्षोभरहितता असते, जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत, तरी अधिक नोहे ईशत मर्यादा न संडी. जरी सर्व नद्यांचे ओघ म्हणजे उपनद्याद्वारे संपूर्ण भूपृष्ठावर पडलेले पावसाचे पाणी घेऊन परिपूर्ण होऊन समुद्रास मिळत असतात, तरीही तो किंचितही कमी अधिक होत नाही, फुगतही नाही आणि आपली मर्यादाही सोडत नाही. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषोनी जाती समस्ता, तरी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. अगोदरच्या ओवीमध्ये पूर आलेला आहे, भरपूर पाणी आलेलं आहे, समुद्र क्षोभत नाही. आणि आता सरिता ओघ आटलेले आहेत, तर त्याचा परिणाम पुन्हा तोच सांगतात. म्हणतात किंवा उन्हाळ्यात नद्यांचे पाणी कमी होऊन जाते, पण समुद्राच्या साठ्यामध्ये न्यूनता जशी येत नाही. भरती आणि ओहोटी ही जरूर आहे, येते जाते, परंतु आपण समुद्राचा जो किनारा आहे तो त्याची जी मर्यादा आहे ती मात्र तो ओलांडत नाही. त्याला दिलेल्या मर्यादेतच तो जसा असतो तसा हा स्थितप्रज्ञ. आणि म्हणून पुढच्या ओवीमध्ये माऊली आत्मानुभूती सांगणारी ओवी सांगतात. तैसा प्राप्ती वृद्धी सिद्धी, तयासी क्षोभू नाही बुद्धी, आणि न पवता न बाधी अधृती तया ते. 360. आता यावर मात्र आपल्याला भयंकर म्हणजे खोलात जाऊन चिंतन करणं आवश्यक आहे, कारण माऊलींना जे आता अभिप्रेत आहे त्याचं चिंतन आपण या ठिकाणी करूया. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञाला रिद्धिसिद्धीची प्राप्ती झाली, तरीही त्याच्या बुद्धीत हर्षावेग म्हणजे क्षोभ येत नाही. आणि रिद्धिसिद्धीची प्राप्ती झाली नाही तरी त्याला अधीरतेची बाधा होत नाही. स्थितप्रज्ञत्व प्राप्त झाल्यानंतरचे लक्षण या ठिकाणी सांगितले जात आहे. स्थितप्रज्ञावस्था प्राप्तीपूर्वी रिद्धिसिद्धी प्राप्त होणे आवश्यक नाही. इंग्रजीमध्ये ज्याला प्रीरिक्विजिट म्हणतात, तर ती आवश्यकता नाही. नैष्कर्म्य सिद्धी नक्की प्राप्त असते, त्यामुळे अधृती म्हणजे अधीरपणा, अस्थिरता ही बाधा त्यास होत नाही. नैष्कर्म्य सिद्धी प्राप्ती झालेली असल्यामुळे रिद्धिसिद्धी धारण केलेल्या नाहीत ही न्यूनता असल्याचे त्यास जाणवत नाही. कोणकोणत्या सिद्धी आहेत आणि त्याचं ढोबळमानानं काय स्वरूप, आपण ते थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करू. रिद्धी म्हणजे धन, धान्य, स्त्री, पुत्रादी परिग्राहित सर्व विषय वस्तूची समृद्धी अर्थात ऐश्वर्य. सिद्धीमध्ये अष्टमहासिद्धी प्रसिद्ध आहेत. अणिमा म्हणजे शरीर अणु एवढे लहान करता येणे. महिमा शरीर वाटेल तेवढे मोठे करता येणे. गरिमा शरीर जड करता येणे. लाघिमा
शरीर कापसासारखे हलके करता येणे. प्राप्ती, खूप दूरच्या वस्तूस हाताने स्पर्श करता येणे. प्राकाम्य, इच्छेप्रमाणे घडून येणे. ईशत्व, सर्व वस्तूवर सत्ता चालणे. वशित्व, वश करता येणे. श्रीमद भागवत स्कंद 11 अध्याय 15 आणि श्लोक 3 ते 8 मध्ये या सिद्धी सांगून सत्वगुणांच्या उत्कर्षाद्वारे दूरदर्शनादी 10 सिद्धी प्राप्त होतात असे सांगितले आहे. त्याप्रमाणे अपराजयादी 5 सिद्धीही सांगितल्या आहेत. सांख्यकारिकेत कपिल मुनींनी शब्दादी 8 सिद्धी सांगितल्या आहेत. आता या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट विचारात घ्यायची आहे. ते म्हणजे पातंजल योगातील व माऊलींनी सांगितलेल्या ध्यानाभ्यासातील फरक आपण थोडा समजून घेणार आहोत. प्रस्तुत ओवी आपण आता पाहिली. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी आणि न पवता बाधी अधृती तया ते. प्रस्तुत ओवी आणि त्या आधीची ओवी 313, पुढील ओवी 362, 364, 365 या 5 ओव्यामध्ये रिद्धी सिद्धीचा उल्लेख माऊलींनी केला आहे. ओवी 313, प्रस्तुत ओवी 365 पर्यंतच्या पुढील ओव्या एकत्रितपणे वाचल्या असता लक्षात येते की, आता 313 क्रमांकाची ओवी आपण पाहूया, म्हणजे मग आपल्याला कळेल की या ठिकाणी माऊलींना काय नेमकं म्हणायचं आहे. 313 ओवी 313. देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे नेमिषे मग आकळती स्पर्शे इंद्रियाचेनी. 313. आता आपण 360 वाचली. 362 आपण 64 आणि 65 वाचू. 362. देखे रिद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी. पहा, त्याप्रमाणे रिद्धी सिद्धी आल्या का गेल्या याची तो आठवण करीत नाही. कारण स्वतःच्या ठिकाणी प्राप्त असलेल्या आत्म्याच्या महासुखामुळे, अर्थात जे अमर्याद, अवीट, निरुपचार, निरामय, नित्य अशा आनंदामुळे त्याचे अंतःकरण गुंतणे रहित असते. रिद्धी सिद्धीच काय, सर्वच बाबतीत तो संगरहितता म्हणजे संबंध रहितता अनुभवत असतो, म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त असतो. त्यानंतरची ओवी 364 आपण वाचू. तो अमृतासी ठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. जो साधक अमृत पिण्याची दृष्टी ठेवतो, म्हणजे अमृत प्याल्याची आठवण ठेवतो, तो ज्याप्रमाणे कांजीला म्हणजे भातावरच्या पेजेला हात लावित नाही, त्याप्रमाणे स्वसुखाचा म्हणजे स्वतःच्या ठिकाणी प्राप्त होत असलेल्या आत्म्याच्या निरुपचार अवीट आनंदाचा भोग घेणारा रिद्धी सिद्धीचा भोग घेत नाही. माऊली आपल्याला सांगतायत बरं. 365 नंतरची ओवी वाचू आपण. पार्था नवल हे पाही जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. जेथे म्हणजे ज्या मोक्षासाठी स्वर्गातील सुख नाशिवंत असल्यामुळे उल्लेखनीय नाही, तेथे पृथ्वीवरील रिद्धी सिद्धीत काय विशेष. पार्था ही आत्मसुखाची नवलाई पहा बरं. आणि अशा प्रकारे या 5 ओव्यामध्ये रिद्धी सिद्धी हा विषय आलेला आहे. आता या ओव्याचे प्रयोजन पातंजल योग दर्शनमधील विभूतिपाद हे एक प्रकरण आहे. पातंजल योग दर्शनामध्ये एकूण 4 प्रकरणे असून त्यातील एक असलेले विभूतिपाद हे अख्खे प्रकरण वरील परिच्छेदात दर्शविलेल्या
व त्यासारख्या असलेल्या आकाशगमनादी इतर सिद्धीपैकी कोणती सिद्धी कोणत्या आलंबनावर धारणा ध्यान समाधी असा संयम केल्याने प्राप्त होते ते दाखवते. माऊलींनी रिद्धिसिद्धींना दिलेले नकारात्मक महत्त्व कळण्यासाठी पातंजल योगाचा उहापोह पुढे करणे आणि समजून घेणे आवश्यकच आहे. पातंजल योगाचे व गीतेतील ज्ञान कर्म ध्यान भक्ती योगाचे एकच उद्दिष्ट आहे, आत्मा अनुभवास आणून देणे. त्यासाठी मन वृत्तीरहित होणे, बुद्धी स्थिर व सूक्ष्म असणे, अर्थात हे आवश्यक आहेच आहे. किंबहुना त्याशिवाय आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. ही गीता अर्थात ज्ञानेश्वरी व पातंजल योगामधील समानता आहे. पातंजल योगाच्या 8 अंगापैकी पहिली 5 अंगे यम नियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहार आत्मानुभूतीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन माऊलींनी वारंवार विविध अध्यायात केलेले आहे. पातंजल योगात दर्शविलेल्या वृत्तीस उत्तरोत्तर सूक्ष्म आलंबन देऊन मनास एकाग्रतेद्वारे स्थिर करणाऱ्या सर्व समाधी या सबीज समाधी आहेत. पातंजल योगदर्शन प्रकरण 1:46 नंबरचा श्लोक अर्थात त्या वृत्तीने युक्त आहेत. तदनंतर अभ्यासाद्वारे सर्व वृत्तीचा म्हणजे संस्काराचा निरोध होतो व निर्बीज समाधी सिद्ध होते. पातंजल योगदर्शन प्रकरण क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 51 अर्थात वृत्तीरहित असलेल्या समाधीस साधक प्राप्त होतो, जी आत्मानुभूतीचा लाभ करून देते. माऊलींनी सरळ सरळ वृत्तीरहित कसे व्हावे ते ज्ञानेश्वरीत वेळोवेळी आणि सर्वच अध्याय सांगितलेले आहे आणि त्यानुसार ध्यान पद्धतीचे म्हणजे यापूर्वी पाहिलेल्या ओवी क्रमांक 284चं या ठिकाणी परत एकदा आपल्याला विवेचन पाहायचं आहे. ओवी क्रमांक 284 माऊली म्हणतात, इथे केवळ समाधी किंवा लय समाधी अशा प्रकारचं शीर्षक देऊन इथे माऊलींची ही ओवी नोंदविली आहे. समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तू सकळ योग स्थिती. काय म्हणतात, शब्दरहित असलेल्या केवळ समाधीत म्हणजे ध्यानासाठी कोणतेही आलंबन नसलेल्या म्हणजेच वृत्तीरहित समाधीच्या अवस्थेत जेव्हा बुद्धी निश्चल म्हणजे स्थिर अचल होईल तेव्हा तुला पूर्ण योगस्थिती म्हणजे परमात्म्याचे बिंब असलेला आत्मा अनुभवत राहण्याची स्थिती प्राप्त होईल. केवळ समाधीस लय समाधीसुद्धा म्हटले जाते. संप्रज्ञात असंप्रज्ञात अशा पातंजल योग आधारित पद्धतीने न जाता माऊलींनी वेळोवेळी विविध अध्यायात वर्णन केलेला ध्यानाभ्यास मनाचा सहजतेने व सरळ सरळ लय म्हणजे विचाररहिता वृत्तीरहितता साधणारा आहे. निर्मणी अवस्था तुर्य अवस्था प्राप्त करून देणारा आहे. ज्ञानेश्वर माऊली प्रणीत ध्यानाभ्यास म्हणजे लय समाधी, ज्याला केवळ समाधी असे लक्षात घ्यायचे आहे. आणि यानंतर आपल्याला माऊलींनी सांगितलेला ध्यानाभ्यास सोपा आहे, कमी कालावधीत निर्गुण साक्षात्कार प्राप्त करून देणारा आहे, भक्तीच्या साह्याने व ज्ञानाच्या अंगाने जाणारा आहे. माऊली समाधी अभ्यास असा अवजड शब्द म्हणूनच सहसा वापरीत नाहीत. समाधी हा शब्द न वापरल्याने सांगितलेल्या सिद्धांतात संदिग्धता उत्पन्न होण्याची जिथे शक्यता आहे फक्त आणि फक्त तेथेच समाधी हा शब्द वापरतात. आत्ता आपण 284 ओवी पाहिली आणि तिथे आपण
हाच मुद्दा स्पष्ट झालेला माऊलींनी आपल्याला स्पष्ट केलेला आहे. आता पुढे ओवी क्रमांक अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 191 मध्ये माऊली काय सांगतात आपण ते पाहूया. ओवी क्रमांक 191 अगोदर वाचतो. माऊली म्हणतात, प्रवृत्ती माघोती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो. अध्याय 6 आणि ओवी 191 आणि त्यातला महत्त्वाचा भाग आपल्याला पाहता ते कशा प्रकारे समाधी प्रकरण माऊली स्पष्ट करतात ते समजून घ्यायचं आहे. काय म्हणतात, शरीरास कुठल्याही प्रकारे धरून ठेवायचं नाही आहे. ते हलवले नाही तर हलत नाही, ते स्वतःला धरून ठेवते, हे आपल्याला अनुभवायचे आहे. आपण श्वासावर नियंत्रण करीत नसतो. ध्यानाभ्यासाच्या वेळीही ते करावायचे नसते, पण नियंत्रण करण्याचा स्वभाव असल्यामुळे ध्यानाभ्यासाच्या वेळी श्वासावर नियंत्रण करावेसे वाटेल तर ते न करता श्वास आपोआप होऊ द्यावा. प्राणाच्या इतर क्रिया जसे शिंक, उचकी, खोकला, पाद यावर नियंत्रण नको. मुद्दाम खोकलू नये. शरीर व श्वासाबाबतच्या अनुभवाशी एकनिष्ठ राहावे. यांत्रिकता नको, सजगता हवी. स्वतःच्या अस्तित्वाशी शब्द सोडून देऊन ऐक्य पावण्याचा अनुभव अधिक स्पष्ट होत जातो. तो अनुभव बसून राहावयाचे मनोव्यापाराद्वारे बहिर्मुख होऊन सतत प्रभावित होणारी प्रवृत्ती म्हणजे वृत्ती प्रवाह माघारी फिरल्याचे अनुभवास येईल. इंद्रियाच्या सर्व प्रवृत्ती तर एका ठिकाणी बसून डोळे बंद असल्यामुळे थांबल्याच आहेत, पण मनाद्वारे काहीतरी करण्याचा, करीत राहण्याचा अभ्यास जो कळते तेव्हापासूनचा झालेला आहे. आता ध्यानात बसल्यानंतर विचाराकडे जाणीवपूर्वक साक्षीभावाने पाहत राहिल्यामुळे ध्यान लागताना मनाचे ते करणे, तो अभ्यास, त्यामधील कारण, हेतू, प्रयोजनासह म्हणजेच संपूर्णतः संपत असल्याचे अनुभवास येते. त्याचप्रमाणे ध्यानाच्या अभ्यासाचे अवघे सरे अर्थात सर्व विचार प्रवाह, वृत्ती प्रवाह संपतो. श्वास आपोआप मंद होऊ लागतो आणि जे ऐक्य घडते ते घडू देत अनुभवत बसून राहावे. असा समाधी घटित होत असल्याचा अनुभव असतो. समाधी घटित होण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे, पण तो अवघड नाही हे लक्षात घ्यावे. मनाला एकदा ध्यानाचे अनुभव सुख मिळू लागले की मनही ध्यानाकरता सोकावते. आणि माऊली ध्यानाभ्यास हा शब्द वापरतात. माऊलीने सांगितली ध्यान पद्धत पूर्णपणे समजण्यासाठी त्यासाठी आवश्यक असलेले व माऊलींनी इतर अध्याय सांगितलेले ज्ञान. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला 151 क्रमांकाची ओवी पाहायची आहे, जी आपण पाहिलेली आहे आणि त्यामध्ये काही तपशील दिला आहे, त्याचं आपण अवलोकन करणार आहोत. आणि ओवी क्रमांक 151 याच अध्यायातली, अर्जुना ऐसा हा जाणावा, सकाळात्मकू देखावा, मग सहजे शोकू आवगा हरेल तुझा. आणि त्यातलं महत्त्वाचं जे काही चिंतन आपल्याला विचारात घ्यायचं आहे ते म्हणजे, आता आपण या ठिकाणी एक विचार मांडणार आहोत. आता हे सगळं जरी असलं तरी आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूती खरंच किती लोकांना प्राप्त झालेली आहे, तर ती संख्या खूप नगण्य आहे असं आपण बघतो. आणि म्हणून ते व्हावं याकरता अशा प्रकारच्या ग्रंथाची आवश्यकता अधोरेखित होते. आणि म्हणून या ठिकाणी या ग्रंथात संयुक्ती असलेल्या आणि अनेक ओव्यातनं याचा आपल्याला चिंतन करावयाचं आहे. पातंजल योगातील समाधी अभ्यास निवडलेल्या आलंबनावर म्हणजे ध्येयावर मनाच्या एकाग्रतेद्वारे सुरुवातीस धारणा, नंतर ध्यान
व अखेरीस समाधी अशा पद्धतीने प्रगती साधत निवडलेल्या ध्येयाप्रती ध्येयाकार वृत्तीच्या स्थिरतेची परिपक्वावस्था प्राप्त करून देतो, म्हणजे समाधी अवस्था प्राप्त करून देतो. पातंजल योगाचा समाधी अभ्यास मनाच्या एकाग्रतेद्वारे साध्य करावयाचा आहे, त्यामुळे तो वेळखाऊ व कष्टप्रद आहे. पातंजल योगाचा समाधी अभ्यास मनाची चंचलता उत्तरोत्तर कमी करत नेऊन मन संपविणारा, तसेच अहंकार उत्तरोत्तर सूक्ष्म होत जाऊन अखेरीस संपविणारा आहे. आणि या ग्रंथाच्या शेवटी काही परिशिष्ट दिलेले आहेत आणि त्या परिशिष्टापैकी एक परिशिष्ट पातंजल योगदर्शनाविषयी आहे आणि त्यातले काही मुद्दे आपल्या चिंतनाकरता या ठिकाणी मी वाचन त्याचं करतो. माऊलीप्रणीत ध्यानाभ्यासासाठी पूरक असलेले पातंजल योगामधील सिद्धांत व साधना सारांशाने पण स्पष्टतेने सांगणे, त्यासोबत दोन्ही ध्यानाभ्यासातील फरकही स्पष्ट करणे हे या परिशिष्टाचे प्रयोजन आहे. एकूण पृष्ठे पातंजल योगाचं परिशिष्ट जे तयार झालं आहे ते 28 पृष्ठ आहेत. आपण त्यातले काही 2 परिच्छेद वाचणार, 3 परिच्छेद वाचणार आहोत. त्यात दिलेल्या संदर्भाचे वाचन सुमारे 14 पृष्ठे भरतील एवढे आहे. त्यामुळे एकूण वाचन 42 पृष्ठाचे आहे. ते शांत मनाने लक्षपूर्वक आणि वाचले जावे, म्हणजे मग आपल्याला तो फरक पातंजल योगसूत्र आणि माऊलींचा ध्यानाभ्यास यातला फरक कळून येईल. पातंजल योगदर्शन हे भारतीय अध्यात्मशास्त्राचे प्रायोगिक अंग आहे. जसे रसायनशास्त्र कॉलेजात अर्थात वर्गामध्ये व त्याचे प्रायोगिक अंक लॅबॉरेटरीमध्ये शिकवले जाते, किंवा वैद्यकीय शास्त्र वर्गात शिकून त्याचा प्रत्यक्ष अनुभव हॉस्पिटलमधून केला जात असतो. प्रबंधनशास्त्र, बिझनेस ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट, MBA शिकताना सुद्धा सैद्धांतिक ज्ञानासोबत इतरांना म्हणजे इतर संस्थांना प्रत्यक्षात आलेल्या अनुभवाचे म्हणजे केस स्टडीजचे शिक्षण घेणे आवश्यक असते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास वडिलांच्याकडून दुकान कसे चालवायचे ते समजून घेणे पुरेसे नसते. त्या ज्ञानासोबत वडिलाबरोबर दुकानात बसून प्रत्यक्ष अनुभव घेतला तर स्वतःचे दुकान व्यवसाय यशस्वी झाल्याचा आनंद मिळत असतो. अशा रीतीने कोणत्याही शास्त्रात पारंगत होण्यासाठी सैद्धांतिक अंगाचा म्हणजे शब्दज्ञानाचा व प्रायोगिक अंगाचा म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाचा साथ सायमल्टेनियसली एक समयावच्छेदाने विकास होणे आवश्यक असते. हा सिद्धांत सर्वच व्यावहारिक शास्त्रासंबंधाने सर्वांना मान्य आहे, तसा तो अध्यात्मशास्त्रालाही मान्य आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये सैद्धांतिक अंगावर ज्ञान व भक्ती यावर भर आहे. प्रायोगिक अंग म्हणजे कर्म, ध्यान व त्यासंबंधाने विविध साधना हे मात्र अत्यल्प आहे. वारकरी पाठशाळांमधून सैद्धांतिक अंग ध्यान व भक्ती कशी शिकवावी ते अर्थात प्रवचन कीर्तन शिकवले जाते. तेवढ्याच संबंधाने प्रायोगिक अंग जसे भजनाचे, अभंगाचे गायन, मृदुंग, टाळ, विनायाचे वादन शिकवले जाते. श्री रविशंकर प्रणीत आर्ट ऑफ लिव्हिंग, विपश्यना इत्यादी ठिकाणी ध्यानाचे प्रायोगिक अंग शिकविले जाते. ऋषी प्रभाकर प्रणीत सिद्ध समाधी योगात ज्याला SSY म्हणतात, कर्म व ध्यान याचे प्रायोगिक अंग शिकवले जाते. प्रस्तुत ग्रंथात ज्ञान, भक्ती, कर्म, ध्यान या सर्वांचे सैद्धांतिक अंग प्रायोगिक अंग दोन्ही शिकविले आहेत. आता लेखक काय म्हणतात ते आपण ऐकूया. भगवंत कृपेद्वारे त्यांच्या कुळामध्ये असलेले वारकरी संप्रदायाचे वातावरण लहानपणापासून लेखकाला प्राप्त झाले होते. त्यामुळे शालेय जीवनात साखरे महाराजांची, दांडेकर महाराजांची अर्थाची ज्ञानेश्वरी, विवेकानंदाचे सर्व साहित्य, गीता रहस्य इत्यादी ग्रंथ वाचले होते. वयाच्या 24व्या वर्षी म्हणजे 1974 योगी कृष्णाजी केशव कोल्हटकर यांच्या पुणे विद्यापीठाने D.Litt पदवीने गौरविल्या सुमारे 900 पृष्ठांच्या संस्कृत प्रचूर मराठीतील
पातंजली युगसूत्रावरील भारतीय मानसशास्त्र अर्थात सार्थ आणि सविवरण पातंजली योगदर्शन या ग्रंथाचे सखोल अध्ययन घडले. अध्यात्मशास्त्रावरील खूप आवडलेल्या ग्रंथापैकी एक व लेखकाच्या विचारसरणीवर खोलवर परिणाम करणारा असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा सारांश लिहिणे हे प्रस्तुत परिशिष्टात शक्य नाही व तसे प्रयोजनही नाही. पातंजल योगमध्ये सांगितल्या पद्धतीने उत्तरोत्तर सूक्ष्म आलंबन चित्तास मनास देणे व अशा ध्यानाभ्यासाद्वारे मनावर नियंत्रण मिळविणे, ध्यान, धारणा, समाधी असा संयम विविध आलंबनावर करून सिद्धी प्राप्त करणे असा अभ्यास लेखकाने केलेला नाही हेही नमूद करणे आवश्यक आहे. तथापि अध्यात्मशास्त्राला प्रायोगिक अंग आहे. आध्यात्मिक सिद्धांत वृत्तीरहित होण्याद्वारेच अनुभवास येतात हे मनात खोलवर रुजले ते मात्र निश्चित. त्यामुळे माऊलींनी सोपा केलेला ध्यानाभ्यास जो प्रस्तुत ग्रंथात सांगितलेला आहे व सध्या आर्ट ऑफ लिव्हिंग, सिद्ध समाधी योग, महर्षी महेश योगी, स्वामी सुखबोधानंद इत्यादी संप्रदायाद्वारे शिकविला जात आहे. कोणाचा अभ्यास? माऊलींचा. शिकवतय कोण? हे आधुनिक सगळे ऋषी. तसेच विपश्यना इत्यादी पूरक असलेली शिबिरे करावी तशी प्रेरणा होत गेली लेखकाला. अशा विविध किमान 10 संप्रदायांची शिबिरे व त्यापैकी किमान 5 संप्रदायाची प्रगत शिबिरे म्हणजे ॲडव्हान्स कोर्सेस भगवंत कृपेने वारंवार कराव्यास मिळाली. ध्यानाभ्यास 1988 पासून नियमितपणे सुरू राहिला. भारतीय अध्यात्मशास्त्र ज्याप्रमाणे प्राचीन काळी पूर्ण विकसित झालेले आहे, गीता 5,500 वर्षापूर्वीचे आहे असे आधुनिक कालमापनशास्त्र अनुमानित करते. त्याप्रमाणे प्राचीन काळापासून अध्यात्मशास्त्राचे प्रायोगिक अंग विकसित झालेले आहे हे मनात या ग्रंथाच्या अध्ययनाद्वारे पक्के रुजले. आध्यात्मिक शब्द ज्ञानासोबत प्राणायाम, ध्यानाभ्यासादी विविध साधना करून, कर्मयोगाचे आचरण करून आध्यात्मिक ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती याच जन्मात मिळणार असा निश्चय आणि आत्मविश्वास या ग्रंथाने लेखकास मिळून दिला आणि तो त्यांच्याबाबत सार्थ ठरला आणि म्हणून अनेकांना त्याचा लाभ व्हावा याकरता माऊलींनी लेखकाकडून हे पुस्तक, हे ग्रंथ लिहून घेतलेला आहे. माऊलींचा ध्यानाभ्यास ज्ञानाच्या अंगाने जाणारा, वृत्तीकडे सजगतेने आणि साक्षीभावाद्वारे पाहणारा, कमी कालावधीत मन संपविणारा आहे. चिदाकाश अनुभवास आणून देणारा आहे. अर्थात शुद्ध झालेले चित्त अनुभवास आणून देणारा आहे. आणि यापूर्वी आपण भाग क्रमांक 1 ते 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे ध्यानाभ्यास सुरू केल्यानंतर काही कालावधीनंतर ध्यान करताना वृत्ती रहिततेचा अनुभव येणे सुरू होते. असा ध्यानाभ्यास परिपक्व झाल्यानंतर जागृतावस्थेत चिदाकाश अनुभवास येते. पैलतीर नसलेली शांती अनुभवास येते व तदनंतर आत्मानुभूती प्राप्त होते. ही प्रक्रिया माऊलींनी सविस्तरपणे अध्याय 18 मधील राजयोगात दिलेली आहे. हे काही व्यक्तिगत मत मांडणं नव्हे. माऊली काय सांगत आहेत त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. पातंजल योगाप्रमाणे समाधी अभ्यास करताना मनास सुरुवातीला स्थूल आलंबन म्हणजे ध्येय दिले जाते. मनात ध्येय सोडून इतर काही नाही अशी वृत्तीची एकाग्रता साधली जाते. म्हणजेच धारणा, जिची एकतानता म्हणजे ध्यान व ध्येयाशिवाय वृत्तीमध्ये दुसरे काही नाही अशा अवस्थेतील स्थिरता म्हणजे सबीज समाधी. या पद्धतीने प्रगती करीत असताना मनास उत्तरोत्तर सूक्ष्म आलंबन दिले जाते. या पद्धतीने समाधी अभ्यास परिपक्वावस्थेत गेल्यानंतर सूक्ष्म आलंबनाची सुद्धा आवश्यकता राहत नाही आणि
असंप्रज्ञात समाधी सिद्ध होते व आत्मानुभूती प्राप्त होते. सारांश: मनास आलंबन उपलब्ध करून देणे व मन एकाग्र करून ध्येयाकार वृत्तीची स्थिरता साधणे हा पातंजल योगातील समाधी अभ्यास साधनेचा मुख्य पैलू आहे. सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी हीच पद्धत अवलंबविण्यात येते. विभूतिपात प्रकरणात सिद्धी व त्यासाठीचे आलंबन अशी सूत्ररूपाने यादी दिलेली आहे. इच्छित सिद्धीसाठी त्यात दिलेल्या आलंबनावर अर्थात ध्येयावर ध्येयाकार वृत्तीची स्थिरता साध्य करून अर्थात धारणा, नंतर ध्यान व नंतर समाधी सिद्ध करून ती सिद्धी प्राप्त केली जाते. यावरून लक्षात येईल की पातंजल योगाप्रमाणे आत्मानुभूतीच्या वाटेवर राहताना सिद्धीच्या प्राप्तीकडे मनाचे जाणे साहजिकच आहे. म्हणून माऊली ओवी क्रमांक 313 मध्ये म्हणतात. आता या ठिकाणी पुन्हा आपण 310 ते 313 या ओव्याचं वाचन थोडक्यात करणार आहोत. आपला हा अभ्यास पूर्ण होण्याकरता या ओव्या परत वाचूया. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्रितः इंद्रियाणि प्रमाथेनी हरंती प्रसभं मन या 60व्या श्लोकावर माऊलींच्या ह्या रचना आहेत. एरवी तरी अर्जुना हे आया नये साधना जे रहाटता ती जतना निरंतर 310. माऊली म्हणतात, एरवी साक्षात्कारापूर्वी इंद्रिये साधनेद्वारे पूर्णता काबूत येत नाहीत. जे साधक इंद्रियांना जपण्याचा म्हणजे दूर ठेवण्याचा निरंतर प्रयत्न करतात. जया ते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरुनी हाती. जे स्वतःला इंद्रिय निग्रहरूपी अभ्यासाच्या घरात यमनियमांची ताटी म्हणजे दरवाजा लावून आणि मनाला नेहमी ताब्यात ठेवण्याचा अभ्यास करीत असतात. तेही कीजती कासाविसी या इंद्रियाची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. अशा साधकांनाही ही इंद्रिये विषय तृष्णेने कासावीस म्हणजे व्याकुळ करतात बरं. अशी या इंद्रियाची प्रौढी म्हणजे जन्मोजन्मीच्या संस्कारामुळे आलेले प्रौढत्व आहे. जसे मांत्रिकाच्या मंत्रांना वश न होणारी हडं जशी त्याला भुलवीत म्हणजे चुकवीत गुंगारा देत असते. आणि आता 313वी ओवी. देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे मिशे मग आकळती स्पर्शे इंद्रियाचेनी. आणि म्हणून आता या ठिकाणी इतप्पर मन दृढ निग्रहाने थोडेसे स्थिर होऊ लागले की खोलवर उचलेले विषय अभिलाषेचे संस्कार रिद्धिसिद्धीच्या निमित्ताने मनात येतात. जसे ध्यानाद्वारे रिद्धिसिद्धी प्राप्त होत असते का, मला प्राप्त होईल का किंवा प्राप्त झाली आहे का, अशा मनोराज्यामध्ये कोणते तरी कारण शोधतात आणि मनाद्वारे इंद्रियांचा विषयाशी स्पर्श घडवून आणतात. अशा प्रकारे या विषयाकडे पहावे. मन, विषय, इंद्रिया या संबंधाकडे पहावे असं माऊली आपल्याला सांगत आहेत. पुढे म्हणतात, रिद्धिसिद्धीच्या निमित्ताने जे विषयाच्याकडे म्हणजे आलंबनाकडे धावते. माऊलींनी हाच मुद्दा अध्याय 12 आणि ओवी 61 मध्ये सुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे. काय म्हणतात त्यामध्ये माऊली? अध्याय 12 ओवी 61 माऊली म्हणतात, तया महेंद्रादी पदे करिताती वाठवदे आणि रिद्धिसिद्धीची द्वंद्वे पाडोनी ठाती. माऊलींनी ध्यानाभ्यास क्लेशरहित म्हणजे कष्ट परिश्रम रहित व निर्धोक केलेला आहे. आणि हे सांगण्याकरता या ठिकाणी थोडं चिंतन आहे ते असं. ही व पुढील ओवी पातंजल योगात सांगितलेल्या ध्यान पद्धती संबंधाने आहे. उत्तरोत्तर सूक्ष्म आलंबन मनास देऊन त्यावर धारणा, ध्यान, समाधी असा संयम सिद्धीस नेण्यासंबंधाने आहे. या पद्धतीचा ध्यानाभ्यास दीर्घकाळ परिश्रम केल्यानंतरच अर्थात कष्टाने आत्मानुभूती प्राप्त करून देणारा आहे. त्या योग्यांना, आता ओवीचा अर्थ, त्या योग्यांना इंद्रादिपदे वाटमारेपणा करतात. वृद्धी सिद्धीमध्ये अडकून पडावे की पडू नये
हे द्वंद्व आत्मप्राप्तीच्या आड येते. हा त्रास पातंजल योगाद्वारे प्रगती साधताना कसा अनुभवास येतो याचा विस्ताराने उहापोह आपण सध्याच्या अध्याय 2 मधील ओळीमध्ये पाहत आहोत. हा त्रास प्राणायाम 3 बंधाचा प्राणायाम कुंडलिनी अभ्यासासह भक्ती आधारे केलेल्या ध्यानाभ्यासाने होत नाही. माऊलींच्या पद्धतीनं हा त्रास होत नाही हे लक्षात येण्यासाठी या ठिकाणी आपण पातंजल योग आणि माऊली यांनी सांगितलेला ध्यानाभ्यास याचा अत्यंत सूक्ष्मतेने आणि खोलात जाऊन विचार केलेला आहे. आणि म्हणून माऊली असं म्हणतात की मनात येणाऱ्या विचारांना चांगले वाईट असे वर्गीकृत न करता सजगता व साक्षीभाव जोपासत मनात येणाऱ्या वृत्तीमध्ये न गुंता फक्त ध्यान करताना त्यांच्याकडे पाहावयाचे आहे. वृद्धी सिद्धी संबंधाने बुद्धीमध्ये क्षोभ यायला नको. आत्मानुभूतीच्या प्राप्तीनंतर रिद्धी सिद्धीचे प्रयोजनच संपते असे प्रस्तुत व पुढील ओवीत माऊलींनी सांगितलेले आहे. आणि म्हणून माऊली प्रणित ध्यानाभ्यास करण्यास रिद्धिसिद्धी या विघ्नांची म्हणजे अंतरायाची भीती आहे असा उगाच बाऊ करून ध्यानाभ्यास न करण्याची पळवाट शोधू नये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. आता आपल्याला ध्यान करायचं आहे आणि ध्यानाचा कालावधी केवळ 20 मिनिटाचा आहे. आणि या ठिकाणी आपलं प्रवचन हा जो कथाभाग आहे हा 39वा भाग या ठिकाणी माऊलीच्या आपल्या परवलीच्या शब्दाने आपण त्यांना पूर्णविराम देणार आहोत. माझी माऊली